पण दुसरी प्रेस चालू होईल लगेच. हो चालू करा. माईक हातात घ्या, आवाज येत नाही. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने पुणे येथे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील स्वतः उपस्थित असणार आहेत. तर त्यांच्या स्वागताची जंगी तयारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुण्याच्या सर्व तालुक्यातील मराठा बांधव जोरदार करत आहेत. या रॅलीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव, वकील बांधव, डॉक्टर बांधव, रिक्षा चालक बांधव, PMPL मधील सर्व कर्मचारी आणि पुणे शहरातील नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिक, राजकीय क्षेत्रातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सामील होणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा कात्रज मार्गे पुणे सारसबाग या ठिकाणी येईल. कात्रज येथे दादांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील सारसबाग येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करतील आणि सारसबाग येथून पायी चालत रॅलीची सुरुवात होईल. बाजीराव रोड, शनिवारवाडा या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून रॅली जंगली महाराज रोडने पुढे जाईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक येथे अभिवादन करून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करतील आणि खंडोजी बाबा चौक येथे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची सांगता होईल. पुणे जिल्ह्यातील मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने रॅलीमध्ये लाखो लोक सामील होतील. त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. पार्किंग बाबत आम्ही आयोजकांनी पुण्यातील रॅलीमध्ये सामील होणाऱ्या मराठा बांधवांना पार्किंगसाठी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे आरणेश्वर कॅम्पसचे मैदान, शुक्रवार पेठ मामलेदार कचेरी समोरील मैदान, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान, रमणबाग शाळेचे मैदान, त्यानंतर RTO शेजारील SSPMS चे ग्राउंड, फर्ग्युसन कॉलेजचे ग्राउंड, वीर नेताजी पालकर विद्यालय, शिवाजीनगर पोलीस लाईनचे ग्राउंड, क्रीडा निकेतन दत्तवाडी, लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय रोकडोबा मंदिर, त्याच्यानंतर प्राथमिक विद्यालय महात्मा फुले पेठ, धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालय नवी पेठ, शाळा क्रमांक 67 घोरपडे पेठ, सहगो बर्वे विद्यालय रास्ता पेठ, शाळा क्रमांक 9 नवी नाना पेठ, सरदार कान्होजी आंग्रे प्राथमिक विद्यालय शुक्रवार पेठ, संत रामदास प्राथमिक विद्यालय वडारवाडी हेल्थ कॅम्प, हुतात्मा बाबूगेनू प्राथमिक विद्यालय बिबिरवाडी, मनपा प्राथमिक विद्यालय शेतकी विद्यापीठ आवार, वि.स. खांडेकर प्राथमिक विद्यालय सहकार नगर, भिडे फुले शेजारील नदीपात्र इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. रस्त्यावरून जाताना आणि येताना शांततेत यायचं आहे. वाहने चालवताना काळजी घ्यायची आहे. रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही याबद्दल आवाहन करण्यात आलं आहे. समाजातील सर्व स्तरातून रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असे अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सारसबाग येथून रॅलीमध्ये चालत सामील व्हायचे आहे. रॅलीमध्ये कोणत्याही वाहनास परवानगी असणार नाही. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गाडीच्या पुढे संपूर्ण महिलांचा जमाव चालणार आहे आणि गाडीच्या पाठीमागे पुरुषांचा जमाव चालणार आहे. अत्यंत शांततेच्या मार्गाने रॅली यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि सर्व तालुक्यातून मोठे बैठक सत्र आयोजित केले जात आहे. रॅली यशस्वी होण्यासाठी 2000 स्वयंसेवक मराठा सेवक नियोजनात काम करत आहेत. मनोजदादांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आले आहे. रॅली मार्गावर विविध ठिकाणी पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप केले जाणार आहे. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी मनोजदादांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीचे संपूर्ण नियोजन आहे. बाकी तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. रविवार दिनांक 11 तारखेच्या मनोजी जरांगे पाटलांच्या पुण्यातील शांतता रॅली आणि शांतता सभेच्या नियोजनासाठीच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं येताना आम्ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व तालुके असतील, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर असेल, प्रत्येक समाज बांधवांना आपल्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की पावसाचे दिवस आहेत म्हणून कालच्या रॅलीला आपण पाहिलं असेल की सांगलीला त्या ठिकाणी पाऊस होता. पुण्यात आत्ता जरी पाऊस थांबला असेल तर उद्या परवापर्यंत पाऊस वाढूही शकतो अचानक. पण तरी देखील रॅलीच्या नियोजनामध्ये बदल होणार नाही. रॅली ही होणारच आहे. त्यामुळे कुणी त्याच्यामध्ये जास्त पाऊस वाढला तर शंका बाळगू नये.
परंतु एक काळजी घ्यावी म्हणून येताना जमेल त्याला शक्य असेल तर साध्या क्वालिटीचं रेनकोट येताना बरोबर घेऊन यावं. जेवणाच्या पाकिटांची आणि पाण्याच्या पिण्याच्या बाटल्यांची असेल, फळांची असेल, जागोजागी समाज बांधवांनी, दानशूर व्यक्तिमत्वांनी व्यवस्था केलेली आहे. परंतु जमलं तर येताना तुम्ही सोबत किमान 2-3 चपात्या, एखादी चटणी असेल किंवा छोटंसं जेवणाचं पॅकेट बांधून जर प्रत्येकाने सोबत आणलं तर ऐन वेळेस कोणाला अडचण होणार नाही. त्यामुळे तीही काळजी समाज बांधवांनी घ्यायची. पार्किंगच्या ज्या जागा आम्ही ठरवल्या त्या रूटवरनं जी येणारी लोक आहेत, समजा पिंपरी चिंचवड दापोडी साईडने येणाऱ्या लोकांना वेगळी पार्किंग आहे, खेड आंबेगाव जुन्नरकडनं येणाऱ्या लोकांना वेगळी पार्किंग आहे, बारामती, इंदापूर, दौंड तिकडनं येणारी वेगळी पार्किंग आहे, शहरातल्या वेगळ्या भागातली वेगळी, मुळशी भागातल्या लोकांची वेगळ्या पार्किंगची व्यवस्था आहे. त्या पार्किंगच्या ठिकाणी बऱ्यापैकी जेवणाचे, नाश्त्याचे स्टॉल असतील. आपण जास्तीत जास्त प्रयत्न हा करतोय की जेवण जागेवर बनवण्यापेक्षा पॅकेट्स ठेवूया, जेणेकरून लोक घेऊन ते पुढे निघून जातील, म्हणजे गर्दी फार होणार नाही. त्या माध्यमातून सकाळी जरी 11 वाजता रॅलीला सुरुवात झाली तरी सायंकाळी 4, 5, 6 वाजेपर्यंत कदाचित रॅली चालू शकेल. किती गर्दी आहे त्याच्यानुसारचा तो वेळ असेल. म्हणून दिवसभरामध्ये कदाचित लोकांना 2 टाईम जेवण लागेल. पुण्यामध्ये आजपर्यंतचा अनुभव आहे की मराठा मोर्चामध्ये कधीच कुठली कमतरता पडली नाही. वाशीच्या वेळेस देखील आपण पाहिलं की राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी रस्त्यावरती येऊन मदतीचा हात पुणेकरांनी दाखवला होता आणि म्हणूनच पुणे तिथं काय उणे हे आपण म्हणतो. परंतु याही वेळेस माझं सर्व समाजातील सर्व बांधवांना, मग नुसतं मराठाच नाही, अन्य जाती धर्मांचे बांधव असतील, उद्योजक असतील, प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान असेल की संयोजन कमिटीने जे जे नियोजन केले त्यापेक्षा तुम्हालाही स्वतःहून काय मदत करायची असेल, कोणाला काय समाज बांधवांच्या व्यवस्थेसाठी जे काय करायचं असेल, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, जेवणाच्या पाकिटाची व्यवस्था करायची असेल, आपण पाण्याची व्यवस्था करायची असेल तर ते तुम्ही स्वतःहून करू शकता. आमच्या मंडळींशी संपर्क साधून तुम्हाला तशा प्रकारचे स्टॉल लावण्याची व्यवस्था केली जाईल. ॲम्ब्युलन्सच्या मोठ्या प्रमाणावरची व्यवस्था आहे. पोलीस बांधवांबरोबर काम करण्यासाठी आमचे 2000 स्वयंसेवक काम करणार आहेत. जागोजागी जी काही दखल घ्यायची ते घेतील. परंतु अजून एक गोष्ट आपल्या माध्यमातून जागृत करू इच्छितो की प्रत्येक रॅल्यांचा एक अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी रॅलीचा फायदा घेऊन काही खिसे कापू मंडळी असतील किंवा काही चोरी करण्याच्या उद्देशाने काही मंडळी रॅलीमध्ये शिरतात आणि बऱ्याच लोकांच्या मौल्यवान वस्तू गेल्यात. हा अनुभव आहे. त्यामुळे या रॅलीला येताना आपण विशेषतः महिला भगिनींनी कुठलंही गळ्यात मौल्यवान तुम्ही सोन्याचे दागिने वगैरे घालून येऊ नये. आपण येताना मौल्यवान गोष्टी घरी ठेवून याव्यात. मोबाईल तुमचा जपून वापरावात किंवा तो जपून ठेवावात. सोबत पैसे आणतायत तरी ते पण आपण व्यवस्थित ठेवायचे. शक्यतो आपण मोबाईलमधून ऑनलाईनसाठी किंवा तुरळक पैसे सोबत ठेवले तर ते बरं होईल. आणि विशेषतः पाटलांचा सत्कार करताना जो घराडा सोबत असतो त्यामध्ये असे प्रकार गर्दीचा फायदा घेऊन होतात. तर त्या बाबतीत तुमच्या माध्यमातून आम्ही समाज बांधवांना जागृत करू इच्छितो. जागोजागी काही ठिकाणी CCTV लावण्याचं नियोजन देखील आमचं आहे. काही आपल्या त्यातल्या संघटना पिंपरी चिंचवड परिसरातल्या ते नियोजन पोलिसांच्या मदतीने करत आहेत. त्या माध्यमातून देखील आपण सुरक्षितता म्हणून पाहू शकतो. काही रॅल्यांमध्ये असा अनुभव येतो की बऱ्याच ठिकाणून मोर्चाच्या वेळेस काही 2 व्हीलर चोरीला जातात. तर तसेही प्रकार टाळण्याकरता आपण पार्किंगच्या ज्या व्यवस्था केल्या तिथंच गाड्या लावाव्यात. कोणी रस्त्यावर गाड्या लावून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. एक विनंती या आंदोलनामध्ये विशेषतः शांतता रॅलीच्या माध्यमातून पाटलांनी केली होती की आतापर्यंत प्रत्येक वेळेस आपण पुढाऱ्यांना बाजूला ठेवायचो. परंतु जेव्हा आपण पाहतोय की ओबीसी नेत्यांनी त्यांचं आंदोलन केलं तेव्हा ओबीसी समाजाचे, विरोधी पक्षातले असतील, सत्ताधारी पक्षाचे असतील, सर्व नेते एकवटून त्यांच्या समाजासाठी धावून गेले. म्हणून एक शेवटची संधी मराठा नेत्याला द्यायची. म्हणून मराठा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंचपर्यंत किंबहुना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमची या निमित्तानं पाटलांच्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण या शांतता रॅलीच्या माध्यमातून सामील व्हावं. तुम्हाला कोणी अडवणार नाही, परंतु येताना तुम्ही मराठ्यांना ओबीसीतनंच आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवरती आमच्याशी सहमती दर्शवून सामील व्हावं. येताना तुम्ही एकटं नाही येता, तुमच्या सोबतचा जो काही तुमची ताकद असेल, राजकीय ताकद असेल, तुमचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना घेऊन सामील व्हावं. तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या घ्यायच्यात त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असं आव्हान मागच्या प्रेसला आम्ही केल्यानंतर एक चांगली बाब सांगायची तर पुण्यातले अनेक राजकीय नेते, विविध पक्षांचे, अगदी भाजपपासून राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, प्रत्येक पक्षाचे नेते यामध्ये चांगल्या प्रकारच्या रॅलीमध्ये सक्रिय झाले आणि याचा आम्हाला आनंद आहे. अजूनही जे नेते बाहेर पडले नाहीत त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही बाहेर पडावं, तुम्ही सहभागी व्हावं. अनेक संघटना मराठा समाजाच्या आजपर्यंत काम करत आल्यात. पाटलांनी मागच्या काही दिवसांपूर्वीच्या मिटिंगला जाहीर केलं की आपण अनेक संघटनाच्या, विविध संघटनांमध्ये काम करायचं. मग कोणी सकल मराठा समाज असेल, कोणी ठोक मोर्चाच्या माध्यमातून असेल, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा या व्यतिरिक्त बऱ्याच संघटना राज्यभर काम करतात. आमची पाटलांच्या माध्यमातून एक विनंती होती की यापुढे आपण काम करताना सर्व संघटनांना जर बरोबर घेऊन जायचे तर अखंड मराठा समाज या नावाने काम करूयात. आमच्यात कोणीच समन्वयक नाही, कोणीच अध्यक्ष नाही, फक्त
फक्त मराठा सेवक या नावावरती काम करूयात। या पार्श्वभूमीने खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातली रॅली ही जी शांतता रॅली होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याची ही सांगताची रॅली आहे। यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर आणि नाशिकचा दौरा आहे, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी गर्दीची रॅली पुणे जिल्ह्यात होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे। आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण वेळेत आपल्या घरून निघावं आणि वेळेत सकाळी रॅलीला उपस्थित राहावं।